सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जिच्या कृपेच्या सावलीत हजारो लेकरं सुखावतात त्या ग्रामदेवता श्री सुखाईदेवीला त्रिवार वंदन. कोकणकरांच्या हृदयात दोन सण राज्य करत असतात, एक शिमगा आणि दुसरा गणेशोत्सव. शहरात कामानिमित्त गेलेल्या चाकरमानी या दोन सणांना कधीच चुकवत नाही. मार्च महिना चालू झाला की शिमग्याची रंग उधळण घ्यायला सुरुवात करते. होळीच्या वेळी ग्रामदेवतेची पालखी निघते आणि ती धम्माल नाचवली जाते. उत्सवाच्या या पालखीला कोकणात प्राचीन परंपरा लाभलेली आहे. कोकण पट्ट्यात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येतात. सुरुवातीला होळी पेटवली जाते. ही होळी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून पेटवली जाते. यामागची पौराणिक कथा अशी आहे की हिरण्यकश्यप राजाचा मुलगा भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता. भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी राजाने त्याची बहीण होलिकेला, जिला अग्नीत न जळण्याचे वरदान होते, तिला प्रल्हादासह अग्नीत बसवण्यासाठी सांगितले. पण भगवान विष्णूंच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचले आणि होलिका जळून भस्म झाली. यामुळे होळी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून पेटवली जाते. जर वैज्ञानिकदृष्ट्या याकडे पाहिलं तर थंडी संपून उन्हाळा सुरू होतो. या काळात रोगजंतूंचा प्रसार होण्याची शक्यता असते. होळी पेटवल्याने वातावरणातील रोगजंतूंचा नाश होतो आणि हवा शुद्ध होण्यास मदत होते. होळीला नारळ अर्पण करणे हे शुभ आशीर्वादाचे संकेत मानले जाते. त्याच्यामुळे कोकणात बहुतांश होळींमध्ये नारळ अर्पण केले जातात. होळीच्या या पवित्र सणात कोकणात फाक घालण्याची परंपरा आहे, ज्याला तळ कोकणात रोंबाटा मारणे असे म्हणतात. होळीच्या पवित्र अग्निभोवती फिरताना एक गीत गायलं जातं. त्या कोमाच्या पालख्या बनविल्या, त्या पालखीत कोणदेव बस, सुकाई बस पण शोभेवन दिस, असं हे गीत आहे. या गीतातून पालखी कशी बनवली गेली आणि ती बनवण्यामागे 18 पगड जातींचं कसं योगदान मिळालं हे या संपूर्ण गीतातून समजते. कलकी म्हणजेच काय तर जाड आकाराचा बांबू जो पालखीच्या मध्यभागी असतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सणात होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्यातील दुष्ट प्रवृत्ती, मत्सर आणि नकारात्मकता जाळून टाकली जाते. त्याचप्रमाणे हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे आणि रब्बी हंगामातील नवीन पिकांचे स्वागत करण्याचे प्रतीक आहे. थोडक्यात काय तर होळी ही केवळ प्रथा नसून ती वाईट प्रवृत्ती नष्ट करून चांगल्या विचारांचा विजय साजरा करणारी परंपरा आहे. या होळी सणाच्या वेळी गावात गोमू आणि संकासुराचा नाच प्रसिद्ध आहे. डोक्यावर शंखू आकाराची टोपी परिधान केलेला, अंगभर काळ्या रंगाचे भरगच्च कपडे, लांबलचक दाढी, बांडार मिशा आणि त्यातून बाहेर निघालेली जीभ, कमरेवर 3-4 किलो वजनाचा घुंगरू, हातात चाबूक, एखाद्या नव्यानं पाहणारा अगदी घाबरून जाईल असा पोशाख, या असुराच्या चाबकाचा मार खाणे अगदी भाग्याचं मानलं जातं.
लहान मुले तर बघूनच पळ काढतात. पण तमाम चाकरमानी माणसांनी, गावकरी माणसांनी जीवापलीकडे प्रेम दिलेला हा संकासूर आहे तरी कोण? या संकासुराची कोकणातील माणसं पूजा का करतात माहीत आहे का? एक काळ होता जेव्हा भगवान विष्णूचे 4 वेद ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे पळवले आणि ते वेद समुद्रातील एका शंखामध्ये जाऊन लपवले. त्यानंतर भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण करून शंखात लपलेला असुराचा पराभव केला. संकासूर हा सर्वसामान्यांसाठी लढला म्हणून कोकणातील सर्वसामान्य माणूस आजही त्याची नित्यनेमाने पूजा करतो. संकासूर हा जरी असुर असला तरी तो तमाम कोकणवासियांसाठी देवच आहे. तो येतो, नाचतो आणि वर्षभरासाठी आपला आशीर्वाद देऊन जातो. ना नावासाठी ना प्रसिद्धीसाठी ते देवाचा वेश परिधान करतात, ते आपल्या संस्कृती आणि आपल्या मातीसाठी.
ज्याप्रमाणे हा संकासूर गोमूबरोबर नाचतो, त्याचप्रमाणे हा संकासूर पालखीसोबतही नाचतो. तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचा शिमगा एकदा तरी अनुभवा. पालखीसोबत नाचणारा संकासूर पालखी देखील नाचवतो, हे तुम्हाला बघायला मिळेल. या शिमगा उत्सवात कोकणी माणसाची अशी भावना आहे की आम्ही देवाच्या पालखीला नाचवत नाही, तर उलट पालखीतले देवच आम्हाला नाचवतात. इतका छान भक्तिभाव या सोहळ्यामध्ये पाहायला मिळतो. ही फक्त कला नाही, तर हा एक वारसा आहे, जो हजारो वर्ष कोकणवासियांनी जपला आहे. कोकणचं पारंपरिक वाद्य खालूबाजा आणि सनईच्या सुरात आणखी एक पाहायला मिळालं ते देवादिदेव महादेवांचं वाहक असलेलं नंदी नृत्य.